नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि आमचा बुधवारचा बाजार भरतो आणि मुलांना मी पहिले नाश्ता देते। नाश्त्यामध्ये मी ढोकळे बनवलेले। परवाच्या दिवशी गुड्या काही घरी नव्हती, ती म्हणत होती मम्मी मला नाश्त्यामध्ये ढोकळे पाहिजे, म्हणून मी ढोकळे बनवलेले। पहिले आता त्यांना नाश्ता देऊन देते। मी सर्व तयारी करून घेतली आणि मला आज फ्रीज पण साफ करायचं आहे। फ्रीज साफ करायचं बाकी आहे। भाजीपाला आणला म्हणजे पहिले फ्रीज साफ करावं लागतं। पहिले मुलांना नाश्ता देऊन देते। स्वयंपाक बाकी माझा। आता नाश्ता देऊन देते मुलांना। मुलं पोटभर खाऊन घेतील, त्याचे पप्पा पण येतील ड्युटीवरनं, ते पण खाऊन घेतील थोडं आणि मी पण खाऊन जाते। एक केला असता तर मुलांचं पोट भरलं नसतं। एक मध्ये मुलांचं पोट भरत नाही। आम्ही 4 लोक आहे म्हणून मी 2 बनवले। खूप छान असा झालाय बेटा, एकदम टेस्टी। गुडिया राणी बसली, आता दादा पण बसेल। चला तर मग मी बाजारात जाऊन येते आणि मग बोलते। हे बघा मी बाजार करून आणला आता पूर्ण, आणि पहिले मी फ्रीज साफ करून घेते मग बाजार काढते। बघा किती घाण झालंय फ्रीज। मागे मी गावाला गेलेली होती म्हणून काही केलं गेलं नाही। आता मी सर्व काढून घेते। आपला फ्रीज क्लीन झालेला आहे। हे बघ सर्व क्लीन करून घेतलं मी। ते अंड्यांचं नंतर करेन मी सगळ्यात लास्टला। आता पहिले मी सामान काढून घेते। हे पण आपल्याला धुवावे लागतील कपडे। पहिले आता ते धुवून घेतले। एवढे घाण झालेली त्यांना पुसून घेते मी। हे बघा मी पाण्याने धुत नाही, मी कॉलीनेच साफ करून घेते। पूर्ण क्लीन होऊन जातं। धुवायचं काम राहत नाही मग। आणि थोडा वेळ बाहेरच पडू द्यायचं, त्याचा वास आत जायला नको पाहिजे म्हणून। आणि एक चांगल्या कपड्याने हे पुसलं गेलं की एक चांगल्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं। आता याला एक कपड्याने पुसले गेलं, मी दुसऱ्या कपड्याने नंतर पुसते। आता हे पहिले एक पुसून घेते आणि परत मी दुसऱ्या कपड्याने बी पुसून घेते। हे बघा मस्त क्लीन करून घेतलं मी, लावून दिले। हे पण क्लीन झाले आपले, हे पण लावून दिले। डबल टाकते। भाज्या
साफ करून घेते मी आता. कोथिंबीर आणलेली मी. मँगो बेऱ्या 40 रुपयाच्या 1 किलो भेटल्या का. शिमला मिरची अर्धा किलो आणली. हे बघा इथं कांदे बी घेऊन आलेली. कांदे बी घेऊन आली 6 किलो. इकडचे होते त्यांना. पहिले एक घाण काढून घेते. मी ना अर्ध किचन क्लीन करून घेतलं. हे बघा अर्ध किचन क्लीन करून घेतलं आणि आता ते मलाई काढलेली होती ती मलाई मी इथं ठेवून दिली. मी काही मिक्सरमधून काढली नाही कारण की माझ्या मैत्रिणीचे सासरे वारलेले आहे आणि मला त्यांना ठेवायला जायचं आहे आणि मला लक्षात राहिलं नाही ते आणि मी पूर्ण पसारा काढून ठेवलेला आहे.
आता माझे भांडे बी पडलेले आहे, भांडे मी आता तिथून आल्यावरच घासते आणि सर्व काम पडलेलं आहे माझं तसंच. फक्त फ्रीज वगैरे साफ झालेलं आहे. मी तयार होत नाही तोपर्यंत माझं तूप पण होऊन जाईल म्हणून म्हटलं मी गॅसवरती ठेवून दिलेली आहे. तिथून आल्यावर मी तुमच्याशी पण बोलते आणि घर कसं क्लीन केलेलं आहे ते पण दाखवणार. आता आली, आंघोळ वगैरे केली, कारण की मी ठेवायला गेलेली होती, मग आंघोळ करावी लागते. आंघोळ केली आणि आता चहा घेते. 7:30 बी वाजून गेलेले, माझे भांडे पण पडलेले, सर्व कामं पडलेले. आता म्हटलं पहिले चहा घेते आणि मग कामाला लागते, कामं करते आणि मग तुमच्याशी बोलते. मला यायला उशीर झाला म्हणून गुडिया झोपून गेली. हे पहा, मला वेळ होता नाही म्हणून मी मलाई तशीच टाकून दिलेली होती आणि गॅस बंद करून गेलेली होती. आता बघा, आता बनवते मग मी. माझे भांडे पडलेले होते, भांडे पण घासले गेले, सर्व किचन क्लीन केले. आता खिचडी बनवायची मला. किती भांडे होते माझे. आता खिचडी करीन. माझी गुडिया वाट पाहून झोपून गेली. आता आम्ही तिघजण खिचडी करून पहिले तूप करून घेते. बाहेरून आलं की खूप कंटाळा येतो. मला खूप कंटाळा आलेला आहे बाहेरून आली तर. स्वयंपाक तर करावाच लागेल ना. तूप बरत आहे आपला, मस्त तेल सुटायला लागून गेलेलं आहे. आणि एका साईडला त्यांनी कांदे, बटाटे, टमाटे चिरून दिलेले. खिचडी पण आपली टाकली जाते. ते म्हणे मी चिरून देतो म्हणे, मी चिरून देते. शॉर्टकट राहतं खिचडी, नाही काही सापडलं का टाका खिचडी. आणि खिचडी मुलांना पण आवडते म्हणून म्हटलं जाऊ दे पहिले खिचडी टाकू. तूप बघा किती छान पडतंय. हे बघा आपलं तूप झालेलं आहे. मी आता गॅस बंद करून देते. गॅस बंद करून दिला. मस्त आपलं तूप झालं. थंड झालंय का. एका साईडला आपली खिचडी पण होती. खिचडी टाकून घेते आणि मग बोलते मी तुमच्याशी. पहिले खिचडी टाक. तूप झालेलं आहे. मला असं वाटलं याच्यात मावून जाईल, त्याच्यात माहिलं नाही, ते थोडं जास्त निघालं. सकाळी मी दुसऱ्या बरणीत टाकून देईन थंड झालं की. चला तर मग आता जेवण करते मी. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.